आमदार सुरेश दास या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। बीड, परभणी आणि पुणे वाटतंय न्याय मिळेल ज्या पद्धतीने तुम्ही अग्रेसर भूमिका घेताय? 100% न्याय मिळेल, न्याय मिळायला लागलेला आहे। आता त्यातले खाच खोळगे काय काय येतात ते पाहूया। आणि माझं मत असं आहे की आधी आमचा मोर्चा होऊ द्या आणि मोर्चाच्या नंतर बाईट घ्या। पण आता ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडताय की धनंजय मुंडे अर्थात ज्या आरोप होत आहेत की राजीनामा द्यावा, त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की गृह खात्याकडून तुम्हाला विश्वास नाही का? गृह खात्याकडून ज्या पद्धतीने हे संपूर्ण तपास सुरू आहे, गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? असा आरोप अजित पवार गटातील आमदार करतायत, ट्विट करतायत, त्याच्यामध्ये मटकरी देखील आहे। बघू आता याच्यानंतर बोलतो मी। तुम्ही सांगताय की आणखीन काही माहिती तुमच्याकडे आहे, काय नेमकी ती माहिती? आणखी आता मी सांगणार आहे माहिती काय त्याच्यामध्ये आणखीन आरोपी आहे यामध्ये? सांगितल्यावर जे बाईट दिलेले आहेत ते बाईट द्यायचे बंद होते। आबा मला हे सांगा, तुम्ही खरंच ज्या पद्धतीने पुण्यामध्ये कनेक्शन आहे, जे आरोपी पुण्यात येऊन सरेंडर होत आहेत, सरेंडर होत काय तुम्ही काय बावळटपणा लावलाय तुम्ही? प्लीज प्लीज काय नाही जनरल बरोबर आपण बघतोय सगळ्यांचं लक्ष आमदार दस साहेबांच्या भूमिकेकडे आहेत। आणखीन काही ते या ठिकाणी बोलतील, मात्र आता जर आपण बघितलं तर आंदोलनामध्ये प्रचंड गर्दी आहे। साहेब तुमची भूमिका महत्त्वाची वाटते, कारण ज्या पद्धतीने तुम्ही अग्रेसर आहात, भूमिका मांडताय, ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढलेली आहे, आरोपींना अटकेत आहे, आरोपी अटक जे आतापर्यंत झाले त्याच्यामुळे तरी तुम्ही समाधानी आहात का? 100% समाधानी आहे। फक्त एक कोकरू बाळ राहिलेलं आहे, तेवढं अटक झालं की विषय संपला। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावर अजून सुद्धा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल झाला, फार गुन्हे दाखल होते। अजून लोक घाबरतायत, कुणाला घाबरतायत? यांच्या काही यंत्रणा आहेत। साहेब आतापर्यंत धनंजय मुंडेंवर बरेच आरोप होत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? अजितदादांना थेट तुम्ही बोलत नाही, अजितदादा यावर काय? अजितदादांवर मी बोलणारच नाही। अजितदादा चुकीच्या लोकांना पाठीशी घालत नाहीत, हा आतापर्यंतचा इतिहास आहे, माझा अनुभव आहे। अजितदादांबरोबर मी काम केलेलं आहे, त्यामुळं अजितदादा कोणाला पाठीशी घालत नाहीत। या प्रकरणात का घालतायत असा सवाल मी आता इथं विचारणार आहे। अजित पवार पाठीशी घालतायत म्हणजे अजितदादा त्यांच्यावर ॲक्शन का घेत नाहीत हा माझा सवाल आहे। अजितदादांनी कुणावर ॲक्शन घ्यावं असं तुम्हाला वाटतं? कुणावर घ्यायला पाहिजे? त्यांच्या मंत्र्यांच्या आकाच्या आकारावर जरी तुम्ही म्हणत असाल की अजित पवार कधी ते चुकीचं करत नाही, मात्र त्यांचे आमदार थेट तुमच्यावर टीका करतायत, ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडताय। अर्थात तुमचेच गृहमंत्री आहेत, तुम्ही मित्रपक्षामध्ये आहात, महायुतीमध्ये तुम्ही देखील आहात, आमदार आहात तुम्हाला गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? ज्या पद्धतीने कारवाई होतीये, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कठोर कारवाई होईल आरोपींवर, त्याचबरोबर त्यांना सक्त शिक्षा मिळेल। हे बघा, ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पॉझिटिव्ह, सगळीकडे कोण चाललंय पॉझिटिव्ह? तर देवेंद्र फडणवीस साहेब पॉझिटिव्ह चाललेले आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्या ज्या आम्ही मान्य केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण केल्या। आता जवळपास आरोपी सगळे पकडले गेले। एक कोकरू बाळ आहे, ते कोकरू बाळ राहिलेले, ते कोकरू बाळ सुद्धा अटक होईल आणि ते अटक झाल्याच्या नंतर विषय संपेल। तुम्हाला वाटतंय काय आणखीन याच्यामध्ये आरोपी आहेत? कारण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने अटक आहे सोटमुळं पकडले गेलेत, आगंतुकमुळं आहेत, हो भरपूर आहे। साहेब पुणे कनेक्शन काय आहे? वारंवार आरोप होत आहेत की सरेंडर पुण्यामध्ये, आरोपी अटक सभेत बोलतो, सभेत। परंतु त्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर मोर्चाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, म्हणजे अर्थात अशी घटना होते, दुर्दैवी घटना होते आणि त्यानंतर मोर्चा काढण्याची वेळ येते। हे बघा, अरे तुमच्या मोर्चा काढण्याची वेळ येते, मोर्चा अशा पद्धतीने योग्य वाटतं तुम्हाला? सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही,
भाषणात बोलतो. सगळे लोक तुमच्याकडे बघतायत कारण तुम्ही ज्या पद्धतीने भूमिका मांडता, सत्ताधारी पक्षात असून देखील तुम्ही जी भूमिका मांडताय ती भाषण ऐकायला कोण थांबल तुम्हाला बोललो? नाही मी बोलत नाही. काय बोलतो? आम्ही कोणाशीच बोलत नाही. त्यांचं आवडतं चॅनल आहे, आवडतं चॅनल. भाषणात बोलो. या पद्धतीने या ठिकाणी 10 भूमिका मांडतायत. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे. अर्थात भाषणात सुद्धा या ठिकाणी आणखीन काही गोप्यस्फोट ते करणार आहेत. यामध्ये आणखीन काही आरोपी आहेत असं देखील ते म्हणतायत. अजित पवार काही लोकांना पाठीशी घालतायत जे आत्तापर्यंत अजित पवार करत नव्हते अशी देखील या ठिकाणी भूमिका आहे. मात्र मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आदेश दिलेत त्याच पद्धतीने पुढे कारवाई देखील होईल अशा या भावना या ठिकाणी 10 व्यक्त करतायत. आणि आपण जर मोर्चात बघितलं तर मोर्चात सहभागी झाल्यानंतर हा मोर्चा आणखीन विराट होत चाललेला आहे आणि काही वेळातच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या समोर पोहोचेल आणि त्यानंतर अनेक भाषणं देखील त्या ठिकाणी होणार आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.